आणि गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये काही अंशी वाढ होतीये। सकाळी 9 वाजल्यापासून गंगापूर धरणामधून 1160 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे रामकुंड परिसरामधल्या रस्त्यावरती दुतोंड्या मारुतीच्या बाजूला असणाऱ्या छोटा पुलापर्यंत पाणी आलेलं आहे। या पाण्याचा आनंद घेण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालूनही नागरिक गर्दी करतायत। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिकच्या गंगापूर धरणातून सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 6 वाजता 560 क्युसेक वेगाने सुरू झालेला विसर्ग 9 वाजल्यापासून 1160 क्युसेक वेगाने सुरू होता आणि त्यामुळे आता गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं बघायला मिळते। सकाळी पाण्याची पातळी कमी झालेली होती, मंदिरं दिसायला सुरुवात झालेली होती, समोरचा जो रस्ता आहे हा रस्ता देखील मोकळा आपल्याला बघायला मिळत होता। नागरिकांची ये-जा तिथून सुरू होती, मात्र आता या रस्त्यावरून पाणी वाहू लागलेला आहे। नदीचा इथला जो प्रवाह आहे हा साधारणतः 511 क्युसेक वेगाने होळकर पुलापासून पाण्याचा प्रवाह हा सुरू आहे। मात्र दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की नदीच्या दोन्ही तीरांना जोडणारा हा छोटा पूल आहे, या पुलावर पाणी आहे, तरी देखील नागरिक लहान मुलं या पुलावरनं ये-जा करता आहे। त्यामुळे स्वतःचा धोका हे पत्करता तर आहेच, परंतु यंत्रणेला देखील कुठे ना कुठे वेठीस धरलं जात आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधला जर पाण्याचा प्रवाह वाढला तर पुन्हा एकदा गंगापूर धरणामधनं सध्या जो 1160 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे त्या विसर्गामध्ये वाढ केली जाईल आणि आत्ता जी गोदावरीची पाण्याची पातळी बघायला मिळते या गोदावरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। पुणे आणि रायगड जिल्ह्यात